नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. नुकतंच आपली राज्यसेवेची मुख्य परीक्षा संपली आणि राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये जे वैकल्पिक विषय होते, तर त्या वैकल्पिक विषयांच्या प्रश्नपत्रिकेवर आपण इथे चर्चा करतोय. दैनिक अकॅडमी पुणे येथून आपण विविध वैकल्पिक विषयांच्या जे पेपर्स आहेत त्याची चर्चा करतोय. आजचा आपला विषय लोकप्रशासन. लोकप्रशासन हा पेपर कसा होता? अवघड होता, सोपा होता, कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे, त्याच्यावर आज आपण बोलूयात. सर्वात प्रथम माझी ओळख करून देतो. माझं नाव भूषण पाटील. मी लोकप्रशासन ह्या विषयाचा कोच आहे आणि मागची 17 ते 18 वर्ष झाली हा विषय शिकवतोय. आणि राज्यसेवा आणि युपीएससी त्या दोघांना मी आधीही शिकवलं होतं. आताही युपीएससीला लोकप्रशासन हा विषय शिकवत असतो. त्यामुळे मला एमपीएससी आणि युपीएससी दोघांचा अनुभव आहे. त्या अनुभवाच्या आधारावर मी तुम्हाला प्रश्नपत्रिका ही कशा प्रकारची होती, त्यातले काही प्रश्न कसे आपण सोडवायला हवे होते, त्याच्यावर मी बोलणार आहे. आता हे बोलत असताना मी असं अझ्युम करणार आहे की तुम्हाला लोकप्रशासन हा विषय फारसा काही माहीत नाहीये. त्यामुळे थोडक्यात त्या प्रश्नांची डिमांड काय होती, उत्तरं कशा प्रकारे आपण लिहायला हवी होती, हे मी बोलणार आहे. म्हणजे जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा लोकप्रशासन ह्या विषयाची कल्पना येईल आणि प्रश्नपत्रिका कशा प्रकारे होती त्याचीही त्यांना कल्पना येईल. आता सर्वात अगोदर राज्यसेवा आणि युपीएससी दोघांचा अभ्यासक्रम जरी सारखा असला तरी त्यांची जी काठिण्य पातळी होती पेपरची त्याच्यामध्ये फरक होता. परंतु जी अपेक्षा होती की राज्यसेवेचे पेपर त्या मानाने बरेचसे सोपे असतील, तर तसं नाही झालं. पेपर तसे म्हणजे जुन्या ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशनच्या अगोदर ज्यावेळेस सब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन होती, त्यावेळेस वैकल्पिक विषय राज्यसेवेमध्ये होते. त्यावेळेस जसे प्रश्न यायचे तर त्याच्यापेक्षा कठीण प्रश्न आणि युपीएससी पेक्षा थोडे सोपे प्रश्न हे वैकल्पिक विषयांमध्ये आलेले आहेत. लोकप्रशासनाचं बोलायचं जर झालं तर मी म्हणेल हा पेपर इतका सोपाही नव्हता जितका आधी वाटत होतं आणि नक्कीच युपीएससीच्या लेव्हलचा तर नव्हता. युपीएससीची लेव्हल तर तशी फार कठीण असते. इथे एमपीएससी मध्ये राज्यसेवेमध्ये लोकप्रशासनामध्ये तुम्हाला दोन गोष्टींची आवश्यकता होती हा पेपर सॉल्व्ह करत असताना. तर काही एक पुस्तकी ज्ञान असणं आणि सध्या आपल्या अवतीभोवती जे लोकप्रशासन असतं, तर त्या लोकप्रशासनाबद्दल तुम्हाला एक समज हवी. म्हणजे तुमचं जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तुमचं सचिवालय असेल, मंत्री परिषद असेल किंवा केंद्र शासन राज्य शासन असेल, प्रशासकाची कार्य असतील, तरी ही खरं तर वाचण्याची गरज नाही, समजण्याची गरज आहे. डे टू डे लाईफमध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपण हे बघत असतो. तर त्याच्या आधारावर मी तुम्हाला आता हा पेपर कसा होता तर ते कीवर्ड्सच्या आधाराने सांगणार आहे. तर प्रत्येक प्रश्न जो असेल तर त्याच्यावर ते खूप मोठं एक्सप्लेनेशन न घेता तुम्हा सर्वांना समजेल, नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा लोकप्रशासन या विषयाबद्दल एक समज निर्माण होईल, त्याप्रमाणे आपण बोलणार आहोत. तर मी लोकप्रशासनाचा जो पेपर होता राज्यसेवेचा तो आता शेअर करतो आणि एक एक प्रश्नावर आपण बोलत जाऊया. बघा तुमच्या सर्वांसमोर आता स्क्रीन आहे. लोकप्रशासन, ओके, पेपर फर्स्ट. आता पेपर फर्स्ट आणि सेकंड हे आपले दोन पेपर आहेत. ओके, तर पेपर फर्स्ट आणि सेकंड, तर याच्यामध्ये पहिला पेपर जो असतो तर पहिल्या पेपरमध्ये साधारणतः एक मिनिट, पहिल्या पेपरमध्ये साधारणतः आपल्याला विचारवंत, नंतर लोकप्रशासनाच्या ज्या ठळक बाबी असतील जसे सार्वजनिक धोरण, कर्मचारी प्रशासन, नंतर वित्तीय प्रशासन, तुलनात्मक लोकप्रशासन, विकास प्रशासन, असं ह्या महत्वाच्या गोष्टींचा समावेश होतो. आणि पेपर दुसरा जो असेल तर तो भारतीय प्रशासनाविषयी आहे. आता आपण इथे बघूयात. तर पहिला जो प्रश्न असतो तर तो इथे तुम्हाला कंपल्सरी हा प्रश्न असतो, तो तुम्ही सॉल्व्ह केलाच पाहिजे. सेक्शन ए आणि सेक्शन बी अशा प्रकारचे दोन सेक्शन हे पेपरला होते, प्रत्येकाला माहिती. तर प्रश्न पहिला जो आहे त्याच्यामध्ये ए बी सी डी ई अशा प्रकारचे 5
10 मार्क्सचे प्रश्न होते, ते तुम्हाला सॉल्व्ह करणं, सोडवणं हे आवश्यक होतं. सेक्शन ए मधला प्रश्न पहिला आणि सेक्शन बी मधला प्रश्न 5वा हे कंपल्सरी प्रश्न, आणि जे उरलेले जे प्रश्न असतील, ओके, तर त्याच्यातले आपल्याला 3 प्रश्न सॉल्व्ह करणं आवश्यक होतं. तर आपण इथे प्रत्येक प्रश्नाचा एक आढावा घेत जाऊयात, आणि जे पूर्ण तांत्रिक प्रश्न असतील तर आपण ते थोडे स्किप करूयात, कारण की त्याच्यासाठी तुम्हाला पुस्तकी ज्ञान असणं थोडं जास्त आवश्यक असणार आहे. आता पहिला प्रश्न होता बघा, तुमच्या समोर हा पहिला प्रश्न आहे. आधुनिक राज्यात प्रशासक हा व्यावसायिक कृतिशील सामाजिक शास्त्रज्ञ असावा, यावर टिप्पणी करा. आता कृतिशील सामाजिक शास्त्रज्ञ म्हणजे काय? सामाजिक शास्त्रज्ञ म्हणजे काय? पहिली गोष्ट की तुम्हाला समाज समजला पाहिजे. समाजामध्ये कशा प्रकारे बदल होत आहेत, समाजामध्ये येणारे बदल कोणकोणते आहेत, किंवा समाज बदलण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कृती करणं आवश्यक आहे, कोणकोणते घटक समाजावर प्रभाव टाकत असतात, तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे जर तुम्ही प्रशासक असाल. का? कारण तुम्हाला प्रशासनामध्ये काम करायचे, प्रशासन हे जनतेकरता काम करतं. जनतेकरता काम करत असताना तुम्हाला विविध योजनांची अंमलबजावणी करत असताना समाज समजून घेणं आवश्यक आहे. सपोज उदाहरण घ्यायचं आपण म्हटलं तर स्त्री सबलीकरण. तर स्त्री सबलीकरणासाठी तुम्हाला अगोदर आपल्याकडे स्त्री सबलीकरण का नाहीये, कोणकोणते घटक असतात, तर ते हे वुमन एम्पॉवरमेंट, स्त्री सबलीकरणामध्ये अडथळे आणत असतात. काय गोष्टी अडथळे आणतील, कोणकोणते प्रथा असतील, कशा प्रकारच्या योजना असल्या पाहिजे, तर हे हे जे प्रशासक असतील त्याला माहीत असलं पाहिजे. तर त्याच्याविषयी तुम्हाला इथे लिहायचंय. तर हा जो प्रश्न होता व्यावसायिक कृतिशील सामाजिक शास्त्रज्ञ, हा ज्यातला कीवर्ड्स ते माहीत असलं तर तुम्हाला याचं उत्तर लिहिणं सोपं आहे. तसं याला फारशा अभ्यासाची गरज पण नाही या प्रश्नाला. ओके. आता दुसरा प्रश्न आहे. हा दुसरा प्रश्न, टेलर नावाचे जे विचारवंत आहेत, हे वैज्ञानिक व्यवस्थापनाचे, सायंटिफिक मॅनेजमेंटचे जे विचारवंत आहेत, त्यांनी जी थेरी दिलेली आहे, त्यांनी जो सिद्धांत दिलेला आहे, त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे की त्यांनी मानसिक क्रांती ही एक संकल्पना दिली आहे. त्यांनी काही तत्व सांगितलेले आहेत. शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये, वैज्ञानिक व्यवस्थापनामध्ये मानसिक क्रांती ही असली पाहिजे. मानसिक क्रांती म्हणजे काय? तर जे व्यवस्थापन असेल तर त्यांचं कामगारांविषयीचं मत आणि कामगारांचं व्यवस्थापनाविषयीचं मत हे बदललं पाहिजे. प्रशासनाला वाटतं कामगार काम करत नाही, कामगाराला वाटतं की जे व्यवस्थापन असतं तर ते आपल्याला फक्त एक्सप्लॉइट करण्यासाठी, आपलं पिळवणूक करण्यासाठीच आहे, आपल्याला व्यवस्थित ते जे पगार मानधन जे काय असेल ते देत नाही. तर टेलर यांचं म्हणणं होतं की आधी आपण हा दोघांचा एकमेकाविषयीचा गैरसमज दूर केला पाहिजे. तर हा प्रश्न त्याच्याविषयी होतात. बघ, याच्यात आपल्याला काय कल्पना येते, जर तुम्ही विचारवंत वाचत असाल तर त्या विचारवंताचा प्रत्येक शब्द न शब्द माहीत असणं जरुरी नाहीये. आपल्याला काय माहीत असणं जरुरी आहे, तर संकल्पना, राईट? संकल्पना, या संकल्पना माहीत असणं हे आपल्याला आवश्यक आहे. जे कन्सेप्ट आहेत, कन्सेप्टचुअल क्लॅरिटी इज इम्पॉर्टंट. ओके, हा होता तुमचा प्रश्न 1B. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, हाऊ कॅन मॅनेजर्स यूज मॅस्लोज हायरार्की टू मोटिवेट एम्प्लॉईज. म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी मॅस्लो हे जे विचारवंत आहे त्यांनी त्यांचा पदसोपान दिलेलं आहे, म्हणजे हायरार्की ऑफ नीड्स. त्यांनी म्हटलंय की माणसाच्या गरजा ज्या असतात तर त्या एखाद्या उतरंड प्रमाणे असतात. त्याची एक हायरार्की असते. पदसोपान त्याला आपण तांत्रिक भाषेमध्ये म्हणतो. म्हणजे माणसाची सर्वात महत्वाची गरज कुठली आहे, तर शारीरिक गरजा, म्हणजे अन्न, ओके, भूक, ओके, इट इज कॉल्ड फिजिओलॉजिकल नीड. ओके, हंगर, थ्रस्ट, भूक असेल, तहान असेल, तर ह्या मानवी गरजा आहेत. म्हणजे अगोदर व्यक्ती जे काम करतो तर ह्या गरजा पूर्ण करण्याकरता काम करतो. त्या पूर्ण जर झाल्या
तर त्याची सुरक्षितता ही गरज निर्माण होते. सुरक्षितता गरज जर पूर्ण झाली तर त्याच्या वरची जी गरज असते ती म्हणजे सामाजिक गरज. अशा प्रकारे तो गरजांचा पदसोपान आहे. त्यांचं म्हणणं होतं की सर्व गरजा एकाच वेळेस निर्माण होत नाही. तर पहिली गरज निर्माण होते, ती पूर्ण झाली की दुसरी गरज, आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यक्ती काम करत असतो. तर मॅस्लो ह्या विचारवंतांचं म्हणणं होतं की हा पदसोपान जो तुम्हाला मी दिलेला आहे, तर मॅनेजर्स म्हणजे व्यवस्थापक ते कशा प्रकारे उपयोग करू शकतील, तर खरंच पुन्हा हे काय ती संकल्पना आहे. म्हणजे तो जो इथे असा ट्रायंगल सारखा तुमच्या पुस्तकामध्ये चार्ट असेल गरजांचा, तर तुम्हाला तो चार्ट जर माहित असेल आणि तुम्हाला फक्त हे ज्या गरजांचा जो म्हणजे क्रम आहे खालपासून वरपर्यंत, फिजिओलॉजिकल नीड, सेक्युरिटी नीड, सोशल नीड, एस्टीम नीड अँड सेल्फ ऍक्च्युअलायझेशन नीड, बस तुम्हाला इतकं माहित असेल तरी तुम्ही हे लिहू शकता. म्हणजे काय, पहिला प्रश्न होता की तुम्हाला काही वाचनाची गरज नाही, प्रशासन समजलं पाहिजे. दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला मानसिक क्रांती समजली पाहिजे. तिसऱ्या प्रश्नामध्ये मॅस्लोचा पदसोपान जो असेल तो चार्ट तुम्हाला माहित असला पाहिजे. बाकीचं त्यातलं पाठ करण्याची गरज नाहीये. म्हणजे काय, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, जर ती तुम्हाला माहित असेल तर तुम्ही इथे ते उत्तर सहज लिहू शकतात. त्यानंतर आहेत की एक्झामिन किंवा लोकप्रशासनामध्ये विभागीय स्वरूपाची संघटना समन्वय आणि नियंत्रण कसे सुनिश्चित करते. आता बघा याच्यामध्ये डिपार्टमेंटल फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. आता हा प्रश्न हा बुकिश प्रश्न आहे. म्हणजे डिपार्टमेंटल फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन, कंपनी फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन, कॉर्पोरेशन फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन, होल्डिंग कंपनी फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन, अशा ह्या 4-5 प्रकारच्या संघटना असतात. संघटनांचे प्रकार असतात. तर शासनामध्ये जे संघटना असते तर त्याला डिपार्टमेंट फॉर्म म्हणतात. मग शासनामध्ये जे डिपार्टमेंट फॉर्म म्हणजे विभागीय स्वरूपाची संघटना असते, तर त्याचे काही वैशिष्ट्य आहेत, त्याचे काही फायदे आहेत, त्याचे काही तोटे आहेत. मग त्याच्यानंतरच मग एक कॉर्पोरेशन, कंपनी फॉर्म हे आलेत. तर हे बुकिश आहेत, सिंपल आहेत, ते तुम्हाला इथे लिहिणं आवश्यक होतं. खरं तर यासाठी तुम्ही जर वाचलेलं असेल तर हे फार सोपं जातं. हे फार काही कठीण पण नाहीये, फार मोठी संकल्पना नाहीये. परंतु त्याचे फायदे तोटे माहीत असणं इथे आवश्यक होतं. कुठल्याही पुस्तकात तुम्हाला हे मिळतं. नंतर 5वा जो प्रश्न होता याच्यातला, की सर्व न्यायालये न्यायाधिकरणे आहेत, म्हणजे काय, ट्रिब्युनल्स आहेत, परंतु सर्व न्यायाधिकरणे न्यायालय नाहीत. म्हणजे सर्व जे कोर्ट्स आहेत ते ट्रिब्युनल न्यायाधिकरण आहे, परंतु सर्व ट्रिब्युनल हे न्यायालय नाहीत. तर हे तुमचा पेपर फर्स्ट सेक्शन ए, त्याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, प्रशासकीय कायदा म्हणून जो धडा आहे, जे युनिट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला प्रशासकीय लवाद ही एक संकल्पना आहे. लवाद, आता न्यायालय संकल्पना तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. तर न्यायालय ज्या प्रकारे काम करतं त्याला विशिष्ट पद्धती आहेत, विशिष्ट प्रकारचे नियम आहेत. ते रूल ऑफ लॉ आणि प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस याच्यानुसार काम करतात. पण ते करत असताना लागणारा वेळ आणि त्याच्यामध्ये काही संकल्पनात्मक बाबी आहेत. तर त्या त्रुटींमुळे लवाद ही संकल्पना आली. म्हणजे साधं एक्झाम्पल देतो. तर टॅक्स अपेलेट ट्रिब्युनल म्हणजे प्रशासनाशी तुमच्या कराविषयीचा वाद असेल. मग आपलं आणि प्रशासन या दोघांचा वाद आहे. मग आपण जर त्यासाठी न्यायालयात गेलो तर न्यायालयाला कर प्रणालीतल्या ज्या किचकट बाबी असतील त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. न्यायालयाकडे वेळ असणं आवश्यक आहे. तांत्रिक बाबी समजून घेणं आवश्यक आहे. तर ह्या सर्व करायला न्यायालयाला खूप वेळ लागेल, कारण न्यायालयाकडे आधीच बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणून लवाद ही संकल्पना आली. तांत्रिक बाबींमध्ये जर नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये जर वाद असेल तर त्या वादामध्ये, ओके, नागरिक आणि प्रशासन यांच्यात जर वाद असेल तर त्या वादामध्ये हे प्रशासक न्यायाधीश म्हणून कार्य करतात, न्याय देण्याचं काम करतात.
परंतु ते न्यायालय नाही. म्हणून असं म्हटलं की न्यायालय न्यायाधिकरण आहेत, लवादासारखं काम करतात, पण लवाद जे असेल न्यायालय नाहीये, कारण की त्या पदावर न्यायाधीश नसतात. आणि दुसरी गोष्ट, तर ते न्यायालय ज्या नियमांनी बांधील असतं, जे रूल ऑफ लॉ नुसार कार्य करतं, प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिस नुसार काम करतं, तर ती बंधनं प्रशासकीय लवादावर नसतात. प्रशासकीय लवादाचे काही फायदे तोटे आहेत, तर ते इथे लिहिणं आवश्यक आहे. माझ्या मतानुसार हे जे पहिले 5 प्रश्न होते, तर हे खालचे बी-सी-डी-ई हे प्रश्न जे आहेत ते सरळ सरळ पुस्तकातनं आलेली आहेत. सोपी प्रश्न आहेत. याच्यातलं फक्त आधुनिक राज्यात प्रशासक हा व्यावसायिक कृतीशील सामाजिक शास्त्रज्ञ असावा, याच्यावर तुम्हाला विचार करून उत्तर लिहिलं असलं पाहिजे. युपीएससी मध्ये असे सरळ प्रश्न नाहीयेत. जसा हा तुमचा फर्स्ट ए हा युपीएससी सारखा प्रश्न आहे. युपीएससीच्या लेव्हल पर्यंत जाणारा प्रश्न. सेक्शन ए तुलनेने सोपा होतात. नंतर आता प्रश्न दुसऱ्यामध्ये आता ए बी सी युपीएससी सारखा पॅटर्न आहे. याच्यामध्ये 20-20-10 हे 3 प्रश्न आहेत. आता त्याच्यामध्ये 2 ए काय म्हणतोय, डिस्कस द रिलेव्हन्स ऑफ पब्लिक चॉईस थेरी. म्हणजे काय, सार्वजनिक निवड सिद्धांत याच्या प्रासंगिकतेवर चर्चा करा. आता म्हणजे काय, पुन्हा तुम्हाला इथे काय बघायचंय की सार्वजनिक निवड सिद्धांत ही काय आहेत, एक संकल्पना आहे, हा कन्सेप्ट आहे. आता तुम्हाला जे पहिला प्रश्न त्यातले सब प्रश्न होते, सब क्वेश्चन्स होते, त्याच्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन नव्हतं विचारलं, कारण ते फक्त 10-10 मार्क्सचे प्रश्न होते. आता ह्या प्रश्नात तुम्हाला काय आवश्यक आहे की पब्लिक चॉईस थेरी, म्हणजे लोकांना निवडीची संधी असली पाहिजे. म्हणजे तुम्ही बाजारात गेल्यानंतर तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची आहे, तर 4 दुकानं उपलब्ध असतात आणि त्यातनं तुम्हाला ज्या दुकानामध्ये वाटतं एखाद्या वस्तूची गुणवत्ता चांगली, वस्तूंची किंमत कमी, तिथून तुम्ही ती वस्तू घेऊ शकता. मग तसं ज्या बाबी आपल्याला प्रशासन पुरवत असतं, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हवेत. म्हणजे उदाहरण द्यायचं जर झालं, तर तुम्हाला टेलिकॉम सर्व्हिस घ्यायची आहे, तुम्हाला मोबाईलचं कनेक्शन घ्यायचं आहे. आधी फक्त बीएसएनएल होतं, एमटीएनएल होतं. मग ज्या प्रकारची सेवा सरकार देणार, ज्या प्रकारचे जे फीज असेल सरकार लावणार, तर घेणं आपल्याला आवश्यक होतं. पण आपण काय केलं की खाजगी ज्या संस्था कंपन्या होतात त्यांना सुद्धा ही सेवा देण्यासाठी अलाउ केलं. मग आता काय झालं, खाजगी संघटना किंवा खाजगी कंपनी आणि शासकीय या कंपन्या यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली. स्पर्धेतनं गुणवत्ता आली आणि टेलिकॉमचे जे चार्जेस असतात, आपण जे बोलतो इंटरनेटचे चार्जेस कमी झालेत. हा थोडक्यात सार्वजनिक निवड सिद्धांत. पण फक्त आपल्याला हा सिद्धांत विचारलेला नाहीये. बघा, आधी ज्या जुन्या एक्झाम होत्या, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह एक्झामच्या अगोदरची तुमची परीक्षा, त्यामध्ये शक्यतो अशा प्रकारचे प्रश्न विचारायचे. पण ह्यावेळेस युपीएससीने काय केलंय, युपीएससी त्याच्या माफ करा, युपीएससी सवयमुळे मी युपीएससी म्हणतोय, एमपीएससी राज्यसेवेने काय केलंय, खरं चांगली गोष्ट आहे ती. त्यांनी त्याचं ऍप्लिकेशन विचारलंय, त्याचं उपयोजन विचारलंय. तर लोकनिवड सिद्धांत हे सध्याच्या काळामध्ये खरोखर हे आवश्यक आहे का, चांगल्या प्रकारे काम करतायत का, त्याच्या प्रासंगिकतेवर, रिलेव्हन्सवर चर्चा करा. रिलेव्हन्स, डिस्कस द रिलेव्हन्स ऑफ, प्रासंगिकता. मग इथे तुम्हाला आता इथे मनाने लिहिणं आवश्यक, म्हणजे तुमचा जो याच्यातला अर्धा प्रश्न असेल, हा अर्धा प्रश्न हा तुमचा पब्लिक चॉईस थेरी, सार्वजनिक निवड सिद्धांत याच्यावर असेल आणि उरलेला प्रश्न जो असेल तो त्याच्या प्रासंगिकतेवर असेल, म्हणजे उपयोजनावर असेल, रिलेव्हन्स असेल, त्याचं उपयोजनावर असेल. मग उपयोजन जे असेल, प्रासंगिकता, तर हे तुमची विचार करण्याची पद्धत, विश्लेषण, म्हणजे एखाद्या संकल्पनेच्या आधारावर तुम्ही विश्लेषण कसं करता त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे मी म्हणेल याच्यातला निम्मे प्रश्न सोपा होता आणि जो उरलेला प्रश्न होता तर ते उपयोजन होतं. आणि सर्वच पेपर अशा प्रकारचे होते. तर तुम्हाला कोणी म्हणत असेल की ह्या वेळेसचे पेपर खूप सोपे होते, असं नाहीये. खूप कठीण होते असं पण नाहीये.
म्हणजे राज्यसेवेने बरोबर मध्यबिंदू साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे माझ्यासारखा शिक्षक जो इतकी 17-18 वर्ष झाली या विषयामध्ये शिकवण्याचं काम करतोय, तर मी आनंदी आहे. कारण की खूप सोपं पेपर काढून आपण काय करतो, तर गुणवत्तेला वाव राहत नाहीत. म्हणजे प्रत्येक जण काहीतरी कुठल्यातरी पुस्तक वाचणार, कुठल्यातरी क्लासच्या नोट्स वाचणार आणि पास होणार. मी सुद्धा शिक्षक असून असं म्हणतोय. त्याच्या पलीकडे विद्यार्थ्यांनी जाणं आवश्यक आहे. त्यांना स्वतःला त्या संकल्पनाच्या आधारावर विचार करणं आवश्यक आहे. तर इथे तुमचं कोचचं महत्व असतं. इथे तुमच्या शिक्षकांचं महत्व असतं, की तुम्ही वर्गात शिकत असताना तुमचे जे शिक्षक असतील, कोच असतील, मी बऱ्याचदा कोचच हा शब्द वापरतो, मी शिक्षक नाही म्हणत. कारण या कोचिंग क्लासेस असतात. तर ते तुम्हाला या वेगवेगळ्या संकल्पनांचा जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यावर चर्चा करतायत का? का फक्त जे पुस्तकात दिलंय ते शिकवतायत? म्हणजे विविध संकल्पना एकमेकाशी कशा जोडता येतील हे त्यांना माहित आहेत का? तर हे माहित असणं इथे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही वर्गात शिकत असताना सुद्धा याचं विविध ज्या संकल्पना असतील त्याचं रिलेव्हन्स तुम्हाला माहित असलं पाहिजे. पुढचा प्रश्न हा वेबर नावाचे विचारवंत आहे. या वेबर नावाच्या विचारवंतांनी नोकरशाही संकल्पना मांडली. नोकरशाहीचं प्रारूप दिलं. राईट. आता या नोकरशाहीवर साधा प्रश्न असू शकतो, की नोकरशाहीची संकल्पना स्पष्ट करा. परंतु इथे तसं नाहीये. इथे त्यांनी काय म्हटलंय, की आजच्या गतिमान आणि विकेंद्रीकरण वातावरणात म्हणजे आजचं जे डायनामिक आणि डिसेंट्रलाइज असं हे संस्थात्मक वातावरण आहे, त्याच्यामध्ये हे प्रारूप प्रासंगिक आहे का? म्हणजेच पुन्हा काय की रिलेव्हंट आहे का? तुम्ही ते पुन्हा बघा. मी थोडं रब करतो. म्हणजे याच्यात ते कीवर्ड्स काय आहेत? की वेबर, सध्याच्या काळामध्ये वेबर यांचं जे प्रारूप आहे, तर हे प्रारूप अजून सुद्धा प्रासंगिक आहे का? त्यांनी तोच प्रश्न विचारला जसा तो अगोदरचा प्रश्न होता. यात सुद्धा तुम्हाला फक्त वेबर यांची नोकरशाहीचे प्रारूप माहीत असून फायदा नाहीये. तर सध्याचं वातावरण जे गतिशील आहे किंवा सध्याच्या वातावरणामध्ये आपण बघत असतो की विकेंद्रीकरण झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये हे आवश्यक आहे का? चांगलं काम करू शकतं का? इथे सुद्धा तुम्हाला ऍप्लिकेशन माहीत असलं पाहिजे. राईट? म्हणजे काय? तुम्हाला पुस्तकांच्या पलीकडे जावं लागणार. तुम्हाला विचार करावा लागणार, शिक्षकांची चर्चा करावं लागणार आणि त्यातले काही पॉइंट ब्रेनस्टॉर्मिंग करून तुम्हाला तुमच्या नोट्स ज्या तुम्ही क्लासमध्ये शिक्षकांशी चर्चा करून तयार करणार, पॉइंट फॉर्म नोट्स त्या आवश्यक आहेत. कारण की कुठल्याही पुस्तकांमध्ये, इव्हन युपीएससीच्या पुस्तकांमध्ये अशा प्रकारचं विश्लेषण दिलेलं नसतं. कारण एक वेबरवरच मी स्वतः 10 प्रकारचे असे प्रासंगिकतेवर प्रश्न निर्माण करू शकतो. पुस्तकात किती मांडणी करणार ना? त्याला मर्यादा आहे. ओके. त्यानंतर आहे की अनालाइज द सिव्हिल रोल ऑफ सिव्हिल सोसायटी इन प्रमोटिंग अकाउंटेबिलिटी म्हणजे नागरी समाज ही एक संकल्पना आहे. तर नागरी समाज हा समाजामध्ये किंवा प्रशासनामध्ये कशा प्रकारे हे उत्तरदायित्व किंवा आणि पारदर्शकता वाढवण्याचं काम करतात. तर हा एकदम माझ्या मते एकदम सोपा प्रश्न. म्हणजे आता त्याच्यावर मी चर्चा करत बसत नाही कारण तो खूप सोपा प्रश्न आहे. नागरी समाज ही सुद्धा संकल्पना आहे. तर प्रश्न दुसरा ए बी माझ्या मतानुसार हे निम्मे प्रश्न, अर्धे प्रश्न सोपे होते आणि अर्धे प्रश्न हे ऍप्लिकेशन बेस होते. त्याच्यात तुम्हाला ऍप्लिकेशन माहीत असणं आवश्यक होतं. आता प्रश्न तीन बघा. आता हा प्रश्न कशाविषयी आहे? लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, ज्याला आपण थोडक्यामध्ये LPG असं आपण संबोधत असतो. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन असं आपण त्याला समजत असतो. तर ते काय म्हणतायत की विकसनशील देशांमध्ये, डेव्हलपिंग कंट्रीज, विकसनशील देश, विकसनशील देशामध्ये हे जे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन याच्यामुळे ज्या सुधारणा आलेल्या आहेत
तर त्या सुधारणांमुळे राज्याची भूमिका राज्याची भूमिका, कार्य आणि क्षमता कशी बदलली याचे परीक्षण करा. खूप सुंदर प्रश्न आहे. म्हणजे लोकांना फक्त खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण माहीत असतं. पण त्याच्यामध्ये राज्यात कसे बदल झाले म्हणजे खरं हा विचार करण्याचा प्रश्न आहे. फार कठीण नाहीयेत. पण जे फक्त बुकिश आहेत त्यांच्याकरता हा प्रश्न नाहीच आहे. जसं क्षमता वाढली. कशी वाढलीत? उदारीकरणामुळे काय झालेत आता? खाजगीकरणामुळे काय झालेत आता? की काही जे सरकारी उपक्रम होते, सरकारी कंपन्या होत्या, ज्या तोट्यामध्ये चालत होत्या, त्या आपण बंद केल्या. त्याच्याऐवजी खाजगी क्षेत्रातल्या काही कंपन्या असतील, तर त्याच्यासोबत सरकारने भागीदारी केली. सिंपल सांगतो, ज्यावेळेस आपण हायवे बांधत असतो. हायवे बांधताना आता हे हायवे जे असतील, एक्सप्रेस वे असेल, ते कोण बांधतंय? खाजगी कंपन्या बांधतात. सरकार त्याच्यावर लक्ष ठेवतं आणि लोकांकडनं पैसा वसूल करतो. म्हणजे सार्वजनिक क्षेत्र म्हणजे शासन आणि खाजगी क्षेत्र यांच्या भागीदारीतून आता कार्य होत आहेत. म्हणजे सरकारची क्षमता वाढली. सरकारची कार्य ही जी होती, तर जास्त कार्य आता सरकार करू शकतंय. कारण सरकार सोबत आता कार्य करण्यासाठी खाजगी क्षेत्र हे सोबत आहे. नागरी समाज हा सोबत आहे. तर हे तुम्हाला भूमिका, कार्यक्षमता ह्या बाबतीत लिहायचंय. जसं की आपल्याकडे बऱ्याचशा नियामक मंडळ असतात. जसं आपण सिंपल आपण आता जे बोलत होतो, की टेलिकॉम सेक्टर राइट. म्हणजे जे आता आपण टेलिकॉम सर्व्हिसेस घेतो, दूरसंचार ज्या सेवा आपण घेतो. त्यामध्ये आता बऱ्याचशा कंपन्या आहेत. आयडिया आहेत, BSNL आहेत किंवा तुमचं एअरटेल आहेत, जिओ आहेत. मग यांच्यामध्ये जी स्पर्धा चालते, तर ती स्पर्धा निकोप असावी. ग्राहकांचं हे एक्सप्लॉयटेशन होऊ नये. म्हणून त्याच्यावर नियंत्रणासाठी नियामक मंडळ आलेलं आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया ट्रायचं नाव तुम्ही बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया ट्राय आहे. शासन संस्थांमध्ये पुन्हा इन्शुरन्सवर देखरेख ठेवण्यासाठी इन्शुरन्स नियामक मंडळ आहे. तर अशा प्रकारचे नियामक मंडळ म्हणजे सरकारची भूमिका बदलली आहे. सरकार आता वस्तूचा पुरवठा स्वतः न करता खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देत आहेत, फॅसिलिटेट करत आहेत. ही सरकारची भूमिका बदलली. म्हणजे तसं बघितलं तर हा प्रश्न सुद्धा थोडा अभ्यासाचा आणि थोडा हा ऍप्लिकेशनचा आहे. खरं तर ऍप्लिकेशनचे प्रश्न माझ्या मते चांगले असतात. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट पाठ करण्याची गरज नाहीये. संकल्पना जर पाठ केलेल्या तुम्हाला माहीत असतील, क्लिअर असतील, तर कमी वेळामध्ये तुम्ही लोकप्रशासन ह्या विषयाचा अभ्यास करू शकता आणि खूप चांगले मार्क्स तुम्हाला या पेपरमध्ये येऊ शकतात. आता तिसरा प्रश्न आहे, की बघा नियामक मंडळ, नियामक प्राधिकरण ज्याच्याविषयी मी आता बोलत होतो त्याच्यावरच प्रश्न आलेला आहे. पारदर्शकता आणि सुशासन निश्चित करण्यासाठी नियामक प्राधिकरणांच्या प्रभावीतेचे टीकात्मक विश्लेषण करा. सिंपल. की नियामक मंडळ आता कशा प्रकारे काम करतायत, त्यांचे काय फायदे तोटे आहेत, त्यांच्यामुळे काही ठिकाणी काही नुकसान पण होतंय का, किंवा ते ज्या कार्यक्षमपणे त्यांनी कार्य करायला पाहिजे होतं ते करत नाहीयेत का, किंवा ते सुद्धा एकदम सर्वोच्च न्यायालयासारखं वागण्याचा प्रयत्न करतायत का, किंवा एक सर्वोच्च संस्था ज्यांच्यावर कोणाचंच नियंत्रण नाहीये असं म्हणून काम करतायत का. तर तसे विविध प्रकारे आपण त्याचं परीक्षण केलं पाहिजे. म्हणजे टीका काय आहेत त्याही बघितल्या पाहिजेत आणि त्या टीका कितपत योग्य आहेत, बरोबर आहेत का चुकीच्या आहेत. तर त्या दोघी बाजू लिहिणं इथे आवश्यक होतं. हा प्रश्न 20 मार्काचा बघा हा सुद्धा. म्हणजे वरच्याच प्रश्नांमध्ये मी नियामक मंडळांविषयी, नियामक प्राधिकरणांविषयी बोलत होतो आणि लगेच खाली तोच प्रश्न आलेला आहे. हाही तसा डायनामिक प्रश्न. परंतु आता सी प्रश्न बघा, की नेतृत्वाचे प्रकार कर्मचाऱ्यांच्या प्रेरणा आणि कामाच्या समाधानावर कसा परिणाम करतात. नेतृत्वाचे विविध प्रकार असतात.
जसं की लोकशाही पद्धतीचं नेतृत्व, ऑथॉरिटेटिव्ह, आदेशात्मक नेतृत्व. मग आदेशात्मक नेतृत्व कशा प्रकारे प्रेरणा हे आपल्या कर्मचाऱ्यांना देत असतं, लोकशाही नेतृत्व कशा प्रकारे प्रेरणा देत असतं, किंवा लेजस्फेअर नावाचं एक नेतृत्व असतं कशा प्रकारे प्रेरणा देत असतं, तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे, हा सोपा आहे. म्हणजे हा प्रश्न 2 आणि 3 वरनं आपल्याला असा दिसतंय की जी मोठी प्रश्न आहेत त्या मोठ्या प्रश्नांमध्ये त्यांनी काय पॅटर्न ठेवलेला आहे, एक संकल्पना घ्यायची आणि त्या संकल्पनेचं ऍप्लिकेशन विचारलेलं आहे. म्हणून मी म्हटलो की पेपर पूर्ण सोपा नाहीये. सोपा म्हणजे कसा, फक्त संकल्पना विचारल्या, स्पष्ट करा, माहिती द्या, राईट. हे फक्त संकल्पनाची माहिती द्या, स्पष्ट करा असं नाहीये, तर त्याचं उपयोजन ही इथे विचारलेलं आहे. आता प्रश्न 4 काय सांगतोय तुम्हाला, तर इथे मेरी पार्कर फॉलेट ह्या एक विचारवंत आहेत. मेरी पार्कर फॉलेट या विचारवंतांनी, म्हणजे या स्त्री आहेत, जे होत आहेत, यांनी संघर्ष म्हणजे कॉन्फ्लिक्ट कसा सोडवावा याविषयी एक संकल्पना दिलेली. ती संकल्पना काय आहे, रिझॉल्विंग कॉन्फ्लिक्ट विथ कन्स्ट्रक्टिव्ह वे. म्हणजे कुठलाही संघर्ष आपण सर्जनशीलतेद्वारा कसा सोडवू शकतो, किंवा नॉट सर्जनशीलता, रचनात्मक दृष्टिकोनातून सिस्टमॅटिकली कसा सोडवू शकतो, त्यात त्यांनी काही स्टेप्स दिलेले आहेत, काही टप्पे दिलेले आहेत. तर इथे तो प्रश्न होतात की त्यांचा संघर्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे याचे मूल्यांकन करा. इव्हॅल्युएट, मूल्यांकन करा. म्हणजे फक्त परीक्षण करा नाहीत, मूल्यांकन करा. तो चांगला होता का, नक्कीच चांगला होता. इथे आपल्याला फायदे लिहिणंच आवश्यक आहे. परंतु फायदे लिहित असताना त्यांनी जो रचनात्मक दृष्टिकोन सांगितलेला आहे कुठलाही संघर्ष सोडवण्यासाठी, कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करण्यासाठी, तर ते कठीण कसं आहे, त्याच्यामध्ये काय अडथळे येतात, ते लिहिणं इथे आवश्यक होतं. म्हणजे तसा बघितलं तर हा बुकिश प्रश्न आहे. ऍज इट इज याचं उत्तर तुम्हाला पुस्तकांमध्ये सापडेल. नंतर चौथा बी प्रश्न, क्रिटिकली अनालाइज इंस्ट्रुमेंट ऑफ लेजिस्लेटिव्ह कंट्रोल ओव्हर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन इन अ पार्लमेंटरी डेमोक्रेसी. म्हणजेच काय, संसदीय लोकप्रशासनामध्ये लोकप्रशासनातील कायदेविषयक नियंत्रणाचे साधनांचे टीकात्मक विश्लेषण करा. म्हणजे लोकप्रशासनावर संसद नियंत्रण ठेवत असते. कशा प्रकारे, संसद कायदा करते आणि कायद्यांमध्ये विविध बाबींचा समावेश करत असतं. तर त्या ज्या विविध बाबी असतील तर त्याद्वारे संसद हे लोकप्रशासनावर कशा प्रकारचं नियंत्रण ठेवतं. सोपा प्रश्न आहे, म्हणजे एकदम पुस्तकी प्रश्न आहेत. आणि हाऊ द डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर रिलेट्स टू डेलिगेटेड लेजिस्लेशन, हा पुन्हा कन्सेप्च्युअल प्रश्न. म्हणजे माझ्या मतानुसार आता डेलिगेटेड लेजिस्लेशन हे म्हणजे काय, प्रदत्त विधिनियम म्हणजे काय, तर ते प्रदत्त विधानाशी किंवा विधिनियम विधान, तर हे इथे स्पष्ट करण्याची जागा नाहीये, संकल्पना आहे. परंतु मला तुम्हाला विश्लेषणाचं सांगायचं आहे की ह्या सेक्शन ए मध्ये पहिला प्रश्न जो होता, ओके, आपण पुन्हा याच्याकडे जाऊयात. म्हणजे हा सेक्शन ए जो होता, सेक्शन ए मध्ये आपल्याला 4 प्रश्न होते. पहिला प्रश्न कंपल्सरी, त्यात 5 प्रश्न, त्याच्यातला जर 5 ABCDE पैकी जर ए सोडला तर BCDE एकदम सोपे होते. नंतर प्रश्न दुसरा जो होता त्यात ABC, तर त्याच्यामध्ये ए आणि बी मोठे प्रश्न होते, तर ते निम्मे जे प्रश्न होते ते संकल्पनात्मक, आणि जो उरलेला प्रश्न होता, अर्धा प्रश्न संकल्पनात्मक आणि जो उरलेला प्रश्न होता त्याच्यामध्ये त्या संकल्पनांची प्रासंगिकता, रिलेव्हन्स, ते विचारलेले आहेत. आणि सी प्रश्न सोपा, सेम प्रश्न तिसरा तसाच होता, ए आणि बी संकल्पना आणि त्याचं ऍप्लिकेशन.
परंतु प्रश्न चौथा जो होता तो त्या मानानं पुस्तकी होता. म्हणजे काय, सेक्शन ए मध्ये चौथा प्रश्न हा प्रत्येकाला सॉल्व्ह करता येण्यासारखा होता जर तुम्ही पुस्तकं नीट वाचली असती तर. आणि दुसरा आणि तिसऱ्यापैकी तुम्हाला एक प्रश्न उचलता आला असता. कारण तुम्हाला सेक्शन ए आणि बी दोघं मिळून 3 प्रश्न सॉल्व्ह करायचे आणि प्रत्येक सेक्शन मधनं ऍटलिस्ट एक प्रश्न घ्यायचा. म्हणजे सेक्शन ए मधनं मिनिमम एक प्रश्न जर तुम्ही घेतला तर सेक्शन बी मधनं तुम्हाला उरलेले मोठे 2 प्रश्न घ्यावे लागतात. ओके. म्हणजेच काय, तर ह्या ठिकाणी तुम्हाला जर अनालिसिस केलं तर फक्त पुस्तकं वाचून भागणार नाही. त्याच्यावरचं जे विश्लेषण आहे त्याचा विचार करणं आवश्यक आहे आणि जे अगदी सोपं आहे, म्हणजे युपीएससीच्या लेव्हलला अजिबात नाहीये. युपीएससी मध्ये काय असतं, तर बऱ्याचदा हे प्रश्न विचारत असताना पुस्तकातली जी थिंकर्सची वाक्य आहेत, कॉम्प्लिकेटेड वाक्य आहेत, ती घेतली जातात आणि त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. म्हणजे बऱ्याचदा लोकांना प्रश्न कळत नाही. प्रश्न समजणं हे एक वी कॅन से द डिमांड ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन इन युपीएससी. आणि तो समजला की तिथे सुद्धा उत्तर हीच आहेत, लिहिणं सोपं आहे. मग फक्त एमपीएससीने काय केलं, तर प्रश्न कॉम्प्लिकेटेड पद्धतीने न मांडता साध्या पद्धतीने मांडलेत. म्हणजे राज्यसेवेसाठी हा पॅटर्न खूपच सुंदर आहे. आणि विद्यार्थ्यांचं जे ज्ञानी लोक असतील, ज्यांचा अभ्यास चांगला झालाय, त्यांना सुद्धा स्कोप आहे. म्हणजे फक्त रट्टेबाज जे असतील, फक्त कुठल्या तरी नोट्स वाचल्या पास झालं असं आता शक्य नाही. तुम्हाला विश्लेषण आलं पाहिजे. यासाठी तुम्हाला तुमचा कोच असला पाहिजे. तुम्ही शिक्षकांशी चर्चा केली पाहिजेत. तुम्ही उत्तरं लिहिली पाहिजेत. कारण की तुम्ही एखाद्या विषयाची प्रासंगिकता, रिलेव्हन्स लिहितात त्यावेळेस सर्वांचं उत्तर सारखं असेलच असं नाहीये. परंतु बहुतेकांना मार्क्स मिळतील. तुमचे पॉइंट ऑफ व्ह्यू जे असतील, दृष्टिकोन जो असेल त्या प्रश्नाकडे बघण्याचा तो करेक्ट असेल. कदाचित तुम्ही शब्दामध्ये मांडताना ते वेगवेगळ्या प्रकारे मांडलं असेल. म्हणून तुम्हाला उत्तरं लिहिणे सुद्धा आवश्यक आहेत. आणि तुमचं मत, एखाद्या संकल्पनेविषयीचं मत बरोबर आहे का चुकीचं आहे ते सुद्धा तुम्हाला बघणं आवश्यक आहे. आता आपण हा सेक्शन ए बघितला. त्याच प्रकारे आता आपल्याला सेक्शन बी बघायचं आहे. सेक्शन बी साठी सुद्धा तुम्हाला मी आता पेपर शेअर करतो आणि त्यात नेमक्या काय संकल्पना विचारल्या होत्या, काय लिहायला अपेक्षित होतं, ते पुस्तकात दिलेलं आहे का आपल्याला पुस्तकात दिलेलं आहे का आपल्याला म्हणजे मनानुसार संकल्पनेच्या आधारावर लिहिणं आवश्यक आहे ते आपण बघूयात. आता हा 5A प्रश्न, जागतिकीकरण आणि डिजिटल प्रशासन या युगात तुलनात्मक लोक प्रशासनातील विकास प्रशासन दृष्टिकोनाच्या प्रासंगिकतेचे मूल्यमापन करा. पुन्हा तोच, त्यांनी काय केलं, सध्याच्या तुलनात्मक लोक प्रशासन म्हणजे काय, सपोज भारतीय लोक प्रशासन आणि अमेरिकेचं लोक प्रशासन यांची आपल्याला तुलना करायची. भारतीय लोक प्रशासन, इंग्लंडचं लोक प्रशासन, किंवा इंग्लंडचं लोक प्रशासन आणि एखाद्या दुसऱ्या देशाचं लोक प्रशासन, असं विविध लोक प्रशासनाची आपण तुलना करतो. तुलना का करतो, तुलनातून दुसऱ्या देशातल्या लोक प्रशासनाची काय चांगली गोष्ट आहे ती आपण आपल्या लोक प्रशासनात आणण्याचा प्रयत्न करतो, किंवा आपल्या लोक प्रशासनात काय त्रुटी आहेत ते आपल्याला कळतं, किंवा समोरच्या लोक प्रशासनात जर काही चुका झाल्या असतील तर त्या आपल्या लोक प्रशासनात होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे. परत अमेरिकेचं लोक प्रशासन अमेरिकेतलं जे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय वातावरण आहे त्यानुसार काम करतं. आणि त्याच प्रकारे भारतामध्ये भारताची संस्कृती आणि अमेरिकेची संस्कृती, भारतीय अर्थकारण आणि अमेरिकन अर्थकारण हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे त्या पर्यावरणामध्ये
अमेरिकन लोकप्रशासन कसं कार्य करतायत आणि आपलं लोकप्रशासन कसं कार्य करतं याची आपल्याला तुलना करायची असते. तर प्रश्न काय सांगतोय की सध्याच्या युगामध्ये विकास प्रशासनात हा त्याचा म्हणजे तुलनात्मक लोकप्रशासन पुन्हा काय करतो, तर आपल्याला तुलना करून चांगल्या बाबी घ्यायच्या असतात आणि आपल्या देशाचा आणि प्रशासनाचा विकास करायचा असतो. त्यांनी म्हटले पुन्हा याचा रिलेव्हन्स सांगा. म्हणजे कन्सेप्ट माहित असला पाहिजे, रिलेव्हन्स सांगायचंय. फक्त 10 मार्क्सला प्रश्न. तसं हा रिलेव्हन्स सांगणं सोपं आहे. कारण तुलनात्मक लोकप्रशासन हे कधी चांगलंच असतं. म्हणजे आपण ज्यावेळेस 2 विद्यार्थ्यांची तुलना करतो, फक्त आपण तुलना म्हणजे असं नाहीत की एक हुशार आहेत, एक हुशार नाही असं नाही. तुलना करत असताना एखाद्याकडे कोणकोणते स्ट्रेंथ आहेत, त्याचे किंवा तिचे विकनेसेस काय-काय आहेत किंवा ते स्ट्रेंथ त्या व्यक्तीने कुठल्या वातावरणामध्ये म्हणजे त्याचे जे बलस्थानं असतील, कोणत्या परिस्थितीमध्ये त्या गोष्टींमध्ये म्हणजे त्या व्यक्तीने ती बलस्थानं निर्माण केलेली आहेत, स्ट्रेंथ निर्माण केलेल्या आहेत. मग तशा प्रकारे आपण करू शकतो का? ज्या प्रकारे तुम्ही जे यशस्वी विद्यार्थी यांचे तुम्ही व्हिडिओ बघतात, त्यांचे लेक्चर्स ऐकतात, त्यांचं मार्गदर्शन घेतात. का घेतात? तुम्ही तुलना करतात, की मी सध्या कुठे आहे? त्या विद्यार्थ्याला सक्सेस मिळालेलं, यश मिळालंय. त्याच्यामध्ये काय गोष्टी होत्या, की ज्या आता माझ्यामध्ये आल्या पाहिजेत? तर ते चांगलंच असतं. कारण आपण विकसनशील आहोत. तुम्ही ज्यावेळेस परीक्षा देत आहात, तुम्ही अजून विकसनशील आहात. सेम इथे. म्हणजे जरी हा प्रश्न ऍप्लिकेशन बेस असला तरी तो सोपा आहे. दुसरा प्रश्न समकालीन प्रशासन. बघा त्यांनी कंटेम्पररी प्रशासन बऱ्याच ठिकाणी घेतलेले. समकालीन प्रशासनामध्ये राज्य हस्तक्षेप आणि बाजार याच्यामध्ये एक विवाद असतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीत राज्याचा हस्तक्षेप असला पाहिजे का? प्रत्येक गोष्ट राज्याने केली पाहिजे का? का सर्व बाजारावर सोडायचं? म्हणजे आपल्याला दूरसंचार ह्या ज्या सेवा द्यायच्या ह्या फक्त बाजाराने द्यायच्या का? शिक्षण हे फक्त बाजाराने द्यायचं का? रस्ते पूल फक्त बाजाराने बांधायचे का? मग आपण जर संपूर्णपणे बाजारावर अवलंबून राहिलो तर बाजार हा फक्त नफ्यावर काम करतो. मग गरीब जनतेचं काय होणार? ज्यांच्याकडे ह्या सेवा घेतल्यानंतर त्याच्यासाठी जे लागणारा जे चार्जेस असतील ते देण्यासाठी पैसे नसतील, मग त्याचं काय करायचं? म्हणजे सर्व शाळा खाजगी असल्यात तर मग गरीब जे जनता असेल, विद्यार्थी असेल त्यांनी शिकायचं नाही का? राज्याची जबाबदारी नाही का? प्रश्न महत्वाचा आहे. संपूर्ण जर राज्याने केलं तर खरंच राज्याकडे इतके पैसे आहेत का की राज्य सर्वांना शिक्षण देऊ शकतं, सर्व रस्ते बांधू शकतं? नाही. म्हणून आपल्याला काय हवंय की राज्य सुद्धा हवंय. म्हणजे काही गोष्टी राज्याने केल्या पाहिजेत, काही गोष्टी खाजगी क्षेत्राने केल्या पाहिजेत. म्हणून आपल्याला राज्य आणि बाजार हे दोघंही आपल्याला वस्तू आणि सेवांचा पुरवठा करण्यासाठी हवे आहेत. त्याच्यावर त्यांनी तो प्रश्न विचारला, दोघांमध्ये संतुलन कसं हवं? संतुलन एकच, दोघांमधल्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या कमी होतील हे बघायचे. म्हणजे तसं सोपं आहे. बाजार प्रणालीचे फायदे तोटे आणि राज्य हस्तक्षेपाचे फायदे तोटे हे बघायचे आहेत. दोघांमधले तोटे रिमूव्ह करण्याकरता आपण काय करतो ते उत्तरात लिहिणं अपेक्षित होतं. म्हणजे तसं हा प्रश्न सुद्धा सोपा होता. तिसरा प्रश्न, भारतीय प्रशासनात गुणवत्ता, पारदर्शकता आणि निष्पक्षता. भारतीय प्रशासनामध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि निष्पक्षता वाढवण्यासाठी भरती प्रक्रियेचे मूल्यांकन करा. म्हणजे जे आपण रिक्रुटमेंट करतो. आता तुम्ही राज्यसेवेची परीक्षा देतात, काही लोक देणार आहात, प्रयत्न करतात. तर आपण आयोग एक परीक्षा घेत असतं, युपीएससी परीक्षा घेत असते. मग ही परीक्षा घेत असताना गुणवत्ता विद्यार्थी कसे येतील? परीक्षेमध्ये पारदर्शकता असेल, कुठल्याही प्रकारचा खोटारडेपणा किंवा परीक्षेचा पद्धतीचा दुरुपयोग कोणी करून घेत नाहीये, आणि निष्पक्ष म्हणजे कोणाच्या बाजूने आयोग येत वगैरे असं होणार नाही. यासाठी परीक्षा पद्धती, भरती प्रक्रिया जी असते तर ती खरोखर योग्य आहे का याचं तुम्हाला मूल्यांकन करायचं. तर हा प्रश्न मी म्हणेल हा प्रश्न विश्लेषणाचा आहे. हा असे प्रश्न अचानक येतात. इथे तुम्हाला जी भरती प्रक्रिया आपल्याला माहित आहे, म्हणजे आपण हे मेरिट पद्धतीवर
स्पर्धात्मक परीक्षेतून भरती प्रक्रिया आपण भारतीय प्रशासनात करतोय? हा प्रश्न जरी पेपर फर्स्ट मध्ये असला तरी तो इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन भारतीय प्रशासनावर विचारलाय. त्याचं मूल्यांकन आपल्याला लिहिणं इथे आवश्यक होतं. पुढचा प्रश्न, अनालाइज द इंटरप्ले ऑफ कोऑपरेशन अँड कॉम्पिटिशन इन अ फेडरल सिस्टीम. म्हणजे आपलं संघराज्यात्मक जी प्रणाली आहे, जे आपलं संघराज्य आहे, त्या संघराज्यामध्ये राज्यांमध्ये सहकार्य, कोऑपरेशन असलं पाहिजे. नाहीतर एक राज्य म्हणणार दुसऱ्याला पाणी देणार नाही, दुसरं म्हणणार आम्ही तुम्हाला वीज देणार नाहीत, तिसरं म्हणणार आम्ही तुम्हाला मिनरल देणार नाहीत. असं नको व्हायला. तर राज्यांचं एकमेकाला सहकार्य असलं पाहिजे आणि निकोप स्पर्धाही असलं पाहिजे. कारण स्पर्धेमुळे काय होईल की आपण कशा प्रकारे कार्य करतोय, बाजूचं राज्य कशा प्रकारे कार्य करतायत. जर बाजूच्या राज्यामध्ये जास्त गुंतवणूक येत असेल आणि आपल्या राज्यामध्ये गुंतवणूक येत नाहीये, म्हणजे आपण मागे पडतोय. मग स्पर्धेमुळे काय होईल की बाजूचं राज्य जे असेल ते कशा प्रकारे काम करतायत, कोणत्या बाबींमुळे त्या राज्यामध्ये गुंतवणूक येते याचा आपण विचार करणार आणि आपणही आपल्या राज्यामधली जी प्रणाली असेल, शासकीय प्रणाली असेल, ती सुटसुटीत करणार. गुंतवणूकदार हे आपल्या राज्यामध्ये आकर्षित होऊन गुंतवणूक करतील, त्यांच्या कंपन्या उभ्या करतील, हे आपण बघणार. शिक्षणामध्ये इतर राज्य पुढे तर आपण का पुढे नाहीये? त्यांनी प्रशासनात कशा प्रकारचे बदल केलेत, प्रशासनाने कशा प्रकारे शिक्षणामध्ये योगदान दिलेत, ते बघतील. तर हा फरक, सहकार्य आणि स्पर्धा, तर हे ते काय म्हणतायत की यांच्यातील परस्परात संवाद आणि त्याचा धोरण बनण्यावर होणारा परिणाम याचे विश्लेषण करा. म्हणजे धोरण, सार्वजनिक धोरण ज्या वेळेस सरकार बनवत असतं, तर सार्वजनिक धोरण बनवत असताना संघराज्यामध्ये राज्यांमध्ये जी स्पर्धा असते, जे सहकार्य असतं, तर ते कोणत्या संघटनेद्वारा असतं, त्याचा काय परिणाम होतो ते लिहायला सांगितलंय. म्हणजे हा सुद्धा तसा विश्लेषणात्मक प्रश्न आहे. म्हणजे 5A आणि B एकदम सोपे सरळ, C आणि D हे फार कठीण नाही परंतु विश्लेषणात्मक आहेत, पुस्तकी नाहीत. नंतर 5E डिस्कस दी MIM, म्हणजे MIS मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, MIS एक संकल्पना आहे. हा प्रश्न सोपा आहे. म्हणजे प्रशासनामध्ये ऍक्च्युली जर तुम्हाला नियंत्रणात वाढ करायची असेल, प्रशासनाचं नियंत्रण हे विविध जे त्यांच्या खालच्या स्तरावर काम करणाऱ्या संघटना, कर्मचारी यांच्यावर वाढवायचं असेल, तर मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, व्यवस्थापन माहिती प्रणाली कशा प्रकारे मदत करते, तसं हे सोपं आहे. अगदी पुस्तकी आहेत. MIS ही संकल्पना आहे. म्हणजे 5ABCDE यापैकी 3 उपप्रश्न हे सोपी आहेत आणि 2 उपप्रश्न हे ऍप्लिकेशन बेस आहेत. मला जर विचाराल तर मला ऍप्लिकेशन बेस प्रश्न फार आवडतात. ऍप्लिकेशन बेस प्रश्न का आवडतात? कारण की हे जे इथे तुम्हाला अभ्यास फार करण्याची गरज नाहीये. जर तुमचं त्या विषयाचं ज्ञान, समज जर चांगली असेल तर उत्तर लिहिणं फार सोपं जातं. आता 6A, B आणि C हे प्रश्न बघा. 6A, B आणि C. तर 6ABC मध्ये पहिला प्रश्न हा रिग्स हे जे विचारवंत आहेत, रिग्स हे विचारवंत आहेत, हे तुलनात्मक लोक प्रशासनाचे विचारवंत आहेत. तर त्यांनी प्रिझमॅटिक साला मॉडेल, लोलकीय समाज सिद्धांत एक सिद्धांत दिलाय. खरं तर मोठा सिद्धांत आहे, इथे तो स्पष्ट करण्याची गरज नाही, परंतु हे एक्सपेक्टेड होतं. म्हणजे रिग्स, वेबर, फॉलेट, बर्नार्ड, टेलर हे असे काही विचारवंत आहेत की त्याच्यावर प्रश्न विचारला जातोच. ज्यांनी रिग्स व्यवस्थित वाचलेला नाहीये त्यांना कळलेलंच नाहीये
की लोकप्रशासनामधले कोणते विचारवंत महत्वाचे आणि कोणते कमी महत्वाचे. प्राधान्यक्रमानुसार रिग्ज आणि वेबर हे दोन विचारवंत तर आपल्याला चांगल्या पद्धतीने माहीत असलेच पाहिजे. मी म्हणतोय, माहीत असलेच पाहिजे. राईट. नंतर प्रश्न, आता याच्यामध्ये आपल्याला पूर्ण लोकात्मक समाज वगैरे स्पष्ट करण्याची गरज नाही, कारण ती संकल्पना मोठी आहे. फक्त की हा ठळक प्रश्न आहे, याचे बरेच पैलू असतात. म्हणजे हे जे प्रारूप आहेत, फ्यूज प्रिझमॅटिक डिफ्रॅक्टेड सोसायटी, तर हे प्रारूप जे आहेत तर तेच फार मोठे प्रारूप आहेत. कधी कधी त्या प्रारूपावर प्रश्न येतो, त्या प्रारूपाचे काही वैशिष्ट्य असतात, कधी त्या वैशिष्ट्यांवर प्रश्न असतो, कधी त्या प्रारूपाचं प्रासंगिकता त्याच्यावर प्रश्न असतो, किंवा ह्या प्रारूपाने तुलनात्मक लोकप्रशासनात काय योगदान दिले त्याच्यावर प्रश्न असतो, किंवा हे प्रारूप जे आहेत तर त्याच्यामध्ये काय त्रुटी होत्या आणि त्याच्यातल्या कुठल्या बाबी चांगल्या होत्या त्याचं परीक्षण करा, असाही प्रश्न येतो. म्हणजे एकाच प्रारूपावर तुम्हाला असे मल्टिपल प्रश्न येऊ शकतात. आणि टेक माय वर्ड्स, की तुम्हाला पुढचे 4-5 मुख्य परीक्षा मी जे आता बोललो त्या सर्व पैलूंवरच एक एक करत प्रश्न विचारला जाईल. हा माझा इतक्या वर्षाचा या विषयाचा शिकवण्याचा जो अनुभव आहे, त्या अनुभवाच्या आधारावर तुम्हाला मी सांगतोय. तसं बघितलं तर हा प्रश्न इतका सोपा नाहीये, कारण की ते प्रारूप समजून घेणं महत्वाचं होतं. परंतु जर तुम्ही आता 6B हा प्रश्न बघाल तर त्यांनी सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे स्वयंसहायता गट, आपण त्याला सेल्फ हेल्प ग्रुप म्हणून जास्त ओळखतो, सेल्फ हेल्प ग्रुप. तर हा जो सेल्फ हेल्प ग्रुप जो असतो, तर तो सेल्फ हेल्प ग्रुप हे महिला सक्षमीकरण आणि विकास यासाठी कशा प्रकारे काम करतो, कशा प्रकारे त्याने महिलांच्या सक्षमीकरणाला आणि विकासाला चालना दिली आहे. खरं तर अभ्यास न करता सुद्धा आपण हा प्रश्न लिहू शकतो. त्यांना रोजगार मिळाला, कौशल्य निर्माण झाली, व्यावसायिकता कळली, समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण झाली, निर्णय प्रक्रियेमध्ये, घरामध्ये, समाजामध्ये निर्णय प्रक्रियेत त्यांना सामावून घेतलं जाऊ लागलं. सोबत काम केल्यामुळे, त्यांना एक संघटना असल्यामुळे त्याची एक मदत व्हायला लागली. असे बरेचसे मुद्दे आहेत. जर तुम्ही सेल्फ हेल्प ग्रुप समाजात बघत असाल तर तुम्हाला हे माहित असेल. तर याच्यामधला हा 6A तो म्हणजे थोडा कठीण किंवा मध्यम स्वरूपाचा प्रश्न, आणि 6B हा सोपा प्रश्न. तसंच 6C हा कर्जावर आहे. ज्यावेळेस शासन कर्ज घेत असतं, शासन एकतर बाहेरून कर्ज घेतं, म्हणजे बाहेरच्या देशात आपण कर्ज घेत असतो, वर्ल्ड बँकेकडनं कर्ज घेत असतो, विविध संस्थांकडनं कर्ज घेत असतो, किंवा अंतर्गत कर्ज घेत असतो. मग त्यात त्यांनी लिहिलंय, भारत बाह्य कर्जाच्या तुलनेत प्रामुख्याने अंतर्गत कर्जावर का अवलंबून आहे. म्हणजे अंतर्गत कर्जाचे काही फायदे आहेत. त्या अंतर्गत कर्जाचे फायदे त्यांनी विचारलेत. म्हणजे 6ABC मध्ये 6A हा प्रश्न एक्सपेक्टेड होता, परंतु स्लाइटली डिफिकल्ट होता. ओके, स्लाइटली डिफिकल्ट होता, थोडा कठीण होता. परंतु BC माझ्या मतानुसार हे सोपे होते. 6B तर एकदम सोपा होता. नंतर आता 7वा प्रश्न बघा. त्यांनी काय म्हटले, लोक प्रशासनामध्ये संघटनात्मक कार्यक्षमता आणि कर्मचाऱ्यांची प्रेरणा. संघटनात्मक कार्यक्षमता आणि कर्मचाऱ्यांची प्रेरणा याच्यामध्ये पदवर्गीकरण याचा कसा परिणाम होतो. पोझिशन क्लासिफिकेशन हा सुद्धा मोस्ट एक्सपेक्टेड. म्हणजे माझ्याकडे काही जे विद्यार्थी आले त्यांना मी सांगितलं होतं, काही टॉपिक दिले त्याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार.
ते ठळक मुद्दे आहेत. हा सिंपल पुस्तकी प्रश्न आहे. 2 प्रकारचे क्लासिफिकेशन असतं. एक आहे रँक क्लासिफिकेशन आणि दुसरं पोझिशन क्लासिफिकेशन. रँक क्लासिफिकेशनला आपण दर्जा वर्गीकरण म्हणतो आणि पोझिशन क्लासिफिकेशनला आपण पदवर्गीकरण म्हणतो. तर दोघांचे आपले फायदे तोटे. एकाचा फायदा दुसऱ्याचा तोटा, दुसऱ्याचा फायदा याचा तोटा, पहिल्याचा तोटा. तर त्याच्यामध्ये रँक क्लासिफिकेशन शक्यतो कोणी विचारत नाही. विचारतात तर ते पदवर्गीकरण विचारतात. पण कदाचित राज्यसेवा असल्यामुळे आता जर त्यांनी पदवर्गीकरण विचारलं तर कदाचित नंतर रँक क्लासिफिकेशन विचारू शकतात. पण युपीएससी मध्ये शक्यतो रँक क्लासिफिकेशन विचारतच नाहीत. हे जे पोझिशन क्लासिफिकेशन पदवर्गीकरण जे दिलेले आहे तेच विचारतात. पुस्तकी आहेत. प्रश्न 7B, डिस्कस द सिग्निफिकन्स ऑफ मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन इन इम्प्रूव्हिंग पब्लिक पॉलिसी इम्प्लिमेंटेशन. म्हणजे आपण सार्वजनिक धोरणांची जी अंमलबजावणी करतो ती अंमलबजावणी करत असताना आपण त्याच्यावर देखरेख ठेवत असतो आणि त्याचं मूल्यांकन करत असतो. हा प्रश्न माझ्यानुसार तर एकदम सोपा आहे. आपण कुठलीही गोष्ट मॉनिटर करतो म्हणजे काय करतो की ती गोष्ट घडत असताना, कुठलेही कार्य घडत असताना आपण त्याच्यावर देखरेख ठेवतो. कारण का, ती गोष्ट, ते कार्य योग्य प्रकारे होतंय का? योग्य प्रकारे होत नसेल तर त्याच वेळी आपण त्याच्यामध्ये योग्य बदल करतो, चुकीच्या गोष्टी टाळतो. म्हणजे भविष्यामध्ये एखादी चूक होईल त्याच्या अगोदर ती चूक आपण इथे दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असतो. ते सार्वजनिक धोरणामध्ये, सार्वजनिक धोरणाची अंमलबजावणी होत असताना अंमलबजावणीमध्ये जर काही त्रुटी असतील, काही चुका होत असतील तर मॉनिटरिंग म्हणजे देखरेखीद्वारा आपण ते कमी करतो. समजा आता अंमलबजावणी झाली, मग अंमलबजावणी झाल्यानंतर आपण त्याचं मूल्यांकन करतो, इव्हॅल्युएट करतो की सार्वजनिक धोरणाने आपल्याला जे अपेक्षित होतं तेच जनतेला दिलेलं आहेत का? ते जनतेपर्यंत ती योजना पोहोचलेली आहेत का? जनतेला त्याचा फायदा झाला आहेत का? का आपण ती योजना दुसऱ्या प्रकारे अंमलात आणू शकलो असतो? धोरणामध्येच काही बदल करणे आवश्यक होतं का? का धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये काही बदल करणे आवश्यक होते? किंवा काही आपण जे उद्दिष्ट ठेवले होते तेच उद्दिष्ट साध्य होण्यासारखे नव्हते? तर ह्या बाबी आपल्याला इव्हॅल्युएशन नंतर कळतात, म्हणजे मूल्यांकन नंतर कळतात. तसं बघितलं तर हा प्रश्न सुद्धा हा तसा सोपा आहे, सरळ आहे. जर तुम्हाला मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन जर माहित असेल तर. नंतर 7C, अनालाइज दी, म्हणजे किंवा भारताच्या संदर्भात लोक प्रशासनाला नोकरशाही पासून उत्तर नोकरशाही स्वरूपामध्ये बदलण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या भूमिकेचे विश्लेषण करा. म्हणजे सिंपल काय की आपल्याकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आलं, तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे जे आधीचं जे नोकरशाहीचं प्रारूप होतं, ब्युरोक्रासी होती, तर ब्युरोक्रासीमध्ये आता बदल झालेला आहे. मग कशा कशा प्रकारे बदल झालेला आहेत? आधी ब्युरोक्रासी काय काम करत होती आपल्याला माहित राहायचं नाही. आयसीटी मुळे आपल्याला ते माहित असतं. आयसीटी आणि पुन्हा राईट टू इन्फॉर्मेशन दोघांमुळे. आधी आपली फाईल कुठे आहे, कुठल्या टेबलावर हे माहित नसायचं. आता आपल्याला आयसीटी मुळे माहित असतं की आपली फाईल कुठल्या टेबलावर आहे, कारण ते चार्ट देणं, त्यांना सांगणं महत्वाचं असतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर हा थोडा विश्लेषणात्मक स्वतःच्या विचारावर लिहिण्याचा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे तसा, पण स्वतःचा विचार इथे लागेल. म्हणजे प्रश्न 6 पेक्षा प्रश्न 7 माफ करा, प्रश्न 6 पेक्षा प्रश्न 7 माझ्या मते सोपा होता. प्रश्न 8, आता प्रश्न 8 मध्ये हा जो एक प्रश्न विचारलेला आहे, संघटना व पद्धती, ऑर्गनायझेशन अँड मेथड, हे तंत्र आहे, टेक्निक आहेत प्रशासनामध्ये सुधारणा करण्यासाठी. हे टेक्निकल आहे. संघटना आणि पद्धती म्हणजे ऑर्गनायझेशन मेथड, हे जे तंत्र आहेत तर त्याचे काही फायदे आहेत. म्हणजे प्रशासनामध्ये सुधारणा करण्यासाठी कशा प्रकारच्या सुधारणा होत आहेत त्यात ते सांगत असतो. हे तुम्हाला अवस्थी माहेश्वरींच्या पुस्तकामध्ये सरळ सरळ दिले किंवा कुठली तुम्ही मराठी पुस्तक उचललं तरी त्यात तुम्हाला हे सापडेल.
एकदम सरळ प्रश्न, टेक्निकल युपीएससी मध्ये याच्यामध्ये प्रश्न कधीतरीच येतो कारण ते सोपे आहेत म्हणून. आता अर्थसंकल्पावर प्रश्न म्हणजे जे वित्तीय प्रशासन आहे, हा वित्तीय प्रशासनावर विचारलेला प्रश्न. हा प्रश्न काय सांगतो, अर्थसंकल्पीय प्रक्रियेदरम्यान उत्तरदायित्व तपासणी केंद्र कशा प्रकारे तयार केला जातात आणि सर्वात महत्वाचे उत्तरदायित्व अपयश सामान्यतः कुठे घडतं. म्हणजे तसं बघितलं तर हा प्रश्न हा डिफिकल्ट आहे. का? कारण तुम्हाला संपूर्ण अर्थसंकल्पीय प्रक्रिया माहित असली पाहिजे. हाऊ डज द बजेट प्रोसेसेस क्रिएट अकाउंटेबिलिटी, चेक पॉइंट्स, where do the most significantly accountable failure typically occurs. मग कुठे नेमकं उत्तरदायित्व हे अपयशी ठरतं. आता प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. कोणाला वाटतं ह्या ठिकाणी उत्तरदायित्व कमी आहेत, कोणाला वाटेल उत्तरदायित्व दुसऱ्या ठिकाणी कमी आहेत. तर इथे मात्र तुम्हाला अर्थसंकल्प प्रक्रिया ही संपूर्णपणे माहीत असली पाहिजे. प्रत्येक टप्पा आहे, प्रत्येक टप्प्याचं महत्व माहीत असलं पाहिजे. तो टप्पा कशा करता आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यामुळे तुमचं उत्तर जे असेल हे अधिक समर्पक, अधिक सुयोग्य होईल. म्हणजेच काय की प्रश्न 8 मधला बी डिफिकल्ट आहे, ए जो होता हा सिंपल आहे आणि सी जो आहे तर भारतीय प्रशासन आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांमधील सुसंवादी संबंध राखण्यासाठी संयुक्त सल्लागार यंत्रणेच्या भूमिकेचे परीक्षण करा. जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी, JCM, हा सुद्धा टेक्निकल प्रश्न आहे. परंतु JCM चे बऱ्याचदा जे त्याचे पॉइंट असतात बऱ्याच लोकांनी वाचलेलेच नसतात, कारण तो इतका छोटा मुद्दा आहे त्याच्याकडे लोकांचं लक्ष जात नाही JCM वर. पण याच्यावर प्रश्न येतात. म्हणजे जर मला विचाराल तर ह्या सेक्शन बी मध्ये जर आपण 6, 7 आणि 8 जर बघितलं तर ह्या 8व्या प्रश्नापेक्षा आपल्याला हा 6 आणि 7 हे 2 प्रश्न हे उचलता आले असते, ते अधिक सोपे झाले असते. कारण त्याच्यामध्ये फक्त एकच प्रश्न बघितला तर हा डिफिकल्ट होता. ओके, तर थोडक्यात काय, मी अधिक तुमचा वेळ न घेता तुम्हाला आता याचं एक विश्लेषण करतो. ओके, याचं एक विश्लेषण करतो. तर हा पेपर हा एक मध्यम स्वरूपाचा होता. तुम्हाला कोणी खूप कठीण किंवा खूप खूप सोपा सांगत असेल तर ते दोघंही चुकीचं आहे. एकदम सोपं म्हणून सुद्धा याच्यात उडी मारू नका आणि एकदम कठीण आहे म्हणून सुद्धा घाबरू नका. अभ्यास करणाऱ्यांसाठी खूपच चांगलं आहे, त्यातल्या त्यात ज्यांना संकल्पना समजतात, विश्लेषण करता येतं, स्वतःच्या मनाने उत्तर लिहिता येतात, त्यांच्यासाठी अतिशय उत्तम असा विषय आहे. आणि पुढच्या 1-2 वर्षामध्ये तुम्ही बघा की राज्यसेवेमध्ये हा सुद्धा एक महत्वाचा विषय झालेला असेल. या विषयाचं वैशिष्ट्यच हेच आहे की तुम्हाला बरीचशी प्रश्न ही तुमच्या मनाने विश्लेषणाने लिहिता येतात, ज्यासाठी तुम्हाला रेग्युलर खूप पुस्तकं वाचण्याची गरज नाहीये. हे तुमचं वेळ वाचवतं. याचा फायदा तुम्हाला GS2 मध्ये होतो आणि GS4 मध्ये सुद्धा होतो. ओके, तर मी अशी अपेक्षा करतो की आज आपण ह्या विषयाचं जे थोडक्यात विश्लेषण केलं किंवा ह्या पेपर रॅदर की राज्यसेवेचा जो हा लोकप्रशासनाचा पेपर आला त्याचं जे आपण आज विश्लेषण केलं तर ते तुम्हाला समजलं असेल. त्यातून काही तुमच्या या विषयांविषयीची मतं ही बदलली असतील किंवा ज्यांनी आता पेपर दिला त्यांनी काय लिहिलं होतं, काय लिहायला पाहिजे होतं हे त्यांना कळलं असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि सर्वांना विनंती करतो की तुम्हाला हा विषयासाठी मार्गदर्शन जर घ्यायचं असेल तर द युनिक अकॅडमी पुणे इथे आपण ह्या विषयाचं इंग्रजी आणि मराठी माध्यम दोघांचेही आपले क्लासेस असतात. ज्यांना याचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर ज्यांना मराठी मीडियम घ्यायचं असेल, ज्यांना मराठी मीडियम, ज्यांना इंग्लिश मीडियम घ्यायचं असेल तर इंग्लिश मीडियम, तर दोघंही माध्यमातनं आपल्याकडे ह्या विषयाचं मार्गदर्शन उत्तमरित्या उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी
तुम्ही आपल्या संस्थेचे जे फोन नंबर आहेत त्याच्यावर कॉल करून माहिती घेऊ शकता. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.